आमच्या घराच्या गॅलरीच्या खापऱ्या खूप घाण झाल्या होत्या. घर घेऊन आम्हाला आता 20 वर्ष झाली असतील. मग आम्ही ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस नुसता प्रायमर मारला होता खापऱ्यांवर. तर 20 वर्षानंतर एवढ्या घाण झाल्या होत्या, मला ते बघवत नव्हतं घाण झालेलं. तर म्हणलं चला आता स्वच्छ करूया. तर मी एक भांडे घासायचा चोथा असतो का, तो चोथा घेतला आणि घासायला सुरुवात केली. तर बोटांना माझ्या लागायला लागलं, जखमा व्हायला लागल्या. मग मी काय केलं, एक हँडग्लोव्ज घेतला आणि हँडग्लोव्ज आधी हातात घातला सेफ्टीसाठी. तर मग व्यवस्थित त्या खापऱ्या घासायला घेतल्या. त्यावेळेस मला कळालं की पेंटर लोकांचं काम किती हार्ड वर्किंग असतं. केवढं ते काम करायला लागते, घासणं ते, हाताला इजा होणं किंवा नाकामध्ये त्याचा सगळा घाण डस्ट जाणं. आणि मग मी पॉलिश पेपरनं त्या बॅटन पट्ट्या घासायला घेतल्या. नंतर खापऱ्या स्वच्छ घासून घेतल्या आणि अशा प्रकारे सगळं काम स्वतः केलं. बघूया म्हणलं आपल्याला जमते का ते. तर अशा तऱ्हेनं खापऱ्या आमच्या आता स्वच्छ होत आलेल्या आहेत. ह्या बघा, मी पॉलिश पेपरनं स्वच्छ घासायला चालू केलेलं आहे आणि भांड्याचा चोथा असतो त्या भांड्याच्या चोथ्यानं पण मी या घासलेल्या आहेत. तर अशा तऱ्हेनं आपण ह्या घाण झालेल्या एकदम आता ब्रशनं मी सगळं स्वच्छ करत आहे. त्यातला सगळा धुळा काढत आहे आणि लोटून काढून गोळा करत आहे. तर आता बघूया आपण कोणता प्रायमर मारायचा आहे. हा आहे नव्हील नव्हील नाव्हील. तर हा आहे वॉटर प्रायमर. तर ह्याच्यावर काय लिहिलं आहे, तर नाव्हील वॉटर प्रायमर. हा ॲक्रेलिक बेस असलेला वॉटर प्रायमर आहे. तर ह्या प्रायमरमध्ये पाणी घालायचं असतं. तर ह्याचं प्रमाण काय आहे, तर माझं मेजरमेंट मला माहीत नाही, मी यूट्यूबवर सर्च केलं. तर ह्याचं मेजरमेंट असते, 1 वाटी प्रायमर घेतला तर अर्धी वाटी पाणी घालायचं असते. जास्त पातळ घातलं तर मग ते खाली टिपके गळतात, त्यामुळं जास्त पाणी घालायचं नाही. तर अशा तऱ्हेनं प्रायमर सगळा लावून घेतलेला आहे आणि आमच्या खापऱ्या अशा प्रायमरनं पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. तर आता ह्याच्यावर मी असं छानपैकी माझ्या आवडीचा कलर लावणार आहे. तर हे आपलं वॉटर प्रायमर मी लावलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर बघा किती मी स्वच्छ केलं.